मी जेव्हा एम्समध्ये शिकत होतो, पूर्ण भारतातनं कॅन्सर पेशंट यायचे आमच्याकडे, ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम नाहीये. ते अमेरिकेला पण ट्रीटमेंटसाठी जाऊ का विचारायचे. आम्ही म्हणायचो जी ट्रीटमेंट न्यूयॉर्कला मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर किंवा अजून कोणत्याही कॅन्सर हॉस्पिटलला होणार आहे, तीच ट्रीटमेंट आम्ही एम्समध्ये देत होतो किंवा टाटामध्ये देतात किंवा गरुड हॉस्पिटलला नगरमध्ये देतात. पहिल्यांदा आपण हा डोक्यातला विचार काढून टाकला पाहिजे की कुठं लांब गेलं किंवा अमेरिकेला गेलं म्हणजे भारी ट्रीटमेंट आहे, असं नाही. न्यूयॉर्कला पण तीच ट्रीटमेंट आहे, दिल्लीला पण तीच ट्रीटमेंट आहे, नगरला सुद्धा गरुड हॉस्पिटलला सेम ट्रीटमेंट आहे. जी इंटरनॅशनल स्टँडर्डची जी ट्रीटमेंट आहे ती इथेच गरुड हॉस्पिटलला आपल्याला मिळते. हे जे मशीन आहे व्हेरियनचं रेडिएशन, हे सुद्धा अमेरिकेच्या कॅन्सर सेंटर गेलं तर सेम मशीनवर सेम रेडिएशनची ट्रीटमेंट मिळते. हे एक एक्झाम्पल देतोय. जर आपण ऑपरेशन बद्दल बोलायचं झालं तर माझे वडील म्हणजे गरुड सर टाटाला होते. ते सुद्धा लंडन, अमेरिका सगळीकडे जाऊन कॅन्सरचे ऑपरेशन त्यांनी केले. मी सुद्धा अमेरिकेला जाऊन पाहिलं की ते कसे ऑपरेशन करतात. ते काय आपल्यापेक्षा बेटर नाही. काही सर्जरीच्या बाबतीत आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगले ऑपरेशन करतो. फॉर एक्झाम्पल कॅन्सरचे तोंडाचे ऑपरेशन, ओरल कॅन्सर हा इंडियातच जास्त आहे, अमेरिकेला नाही. तर फॉर एक्झाम्पल शरद पवार जे आहेत, त्यांना तोंडाचा कॅन्सर जेव्हा झाला ते अमेरिकेला गेले होते. अमेरिकेतले कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणले तोंडाच्या कॅन्सरसाठी एक टाटावरच आम्ही कॅन्सर सर्जन बोलवतो. मग तेव्हा शरद पवार साहेब स्वतः मुंबईला येऊन त्यांनी ऑपरेशन करून घेतलं. हे उदाहरण देण्यामागचा हेतू हा आहे की जी तुम्हाला ट्रीटमेंट अमेरिकेला पैसे खर्च करून मिळणार आहे, तीच सेम ट्रीटमेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगली ट्रीटमेंट तुम्हाला इथे नगरमध्ये गरुड कॅन्सर हॉस्पिटलला मिळणार आहे. सेम ट्रीटमेंटसाठी मग एवढे पैसे घालण्यापेक्षा तुम्हाला टाटाचे डॉक्टर म्हणजे गरुड सर माझे वडील, नंतर एम्सचे डॉक्टर, माझं एम्समध्ये शिक्षण झालंय, एवढ्या चांगल्या कॅन्सरच्या सुविधा, सगळ्या ट्रीटमेंट, कॅन्सरचे ऑपरेशन, रेडिएशन किंवा तुम्हाला गरुड हॉस्पिटलमध्ये फ्री मिळत आहेत अंडर व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स. म्हणजे सरकारच्या योजनेअंतर्गत तुम्हाला कॅन्सरच्या फ्री ट्रीटमेंट मिळत आहेत. मग ते ऑपरेशन असू दे, रेडिएशन असू दे, नाहीतर किमो असू दे. तर एवढी चांगली ट्रीटमेंट तुम्हाला नगरमध्येच गरुड हॉस्पिटलला मिळू शकते. तर कुठेही मेट्रो सिटीत किंवा अमेरिकेला किंवा अजून कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. बऱ्याचदा कॅन्सर म्हणलं की पेशंटला वाटतं किंवा नातेवाईकांना वाटतं की खूप खर्च येईल, पण असं नाहीये. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजनांचा पेशंटनी लाभ घेतला पाहिजे. गरुड हॉस्पिटलला सुद्धा या सगळ्या योजना अवेलेबल आहेत आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला कॅन्सरच्या सगळ्या ट्रीटमेंट मोफत आहेत. जसं ऑपरेशन, किमो आणि या टॉप मशीनवर रेडिएशन, या सगळ्या ट्रीटमेंट फ्रीमध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळ्या सरकारच्या योजनेअंतर्गत. तर या चांगल्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा पेशंटनी लाभ घ्यावा आणि विनाकारण कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी पैसे खर्च करू नये, ही माझ्या सगळ्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना एक विनंती आहे की तुम्हाला फक्त माहिती नाही या कारणामुळे तुमचे पैसे खर्च होऊ नये आणि तुमची बेस्ट ट्रीटमेंट तुमच्याकडनं मिस होऊ नये. तर कॅन्सर म्हणले की लोक घाबरतात की कॅन्सर म्हणजे डेथ, असं नाही आहे. कॅन्सर जर योग्य वेळी निदान झालं आणि लवकरात लवकर त्याची बेस्ट ट्रीटमेंट, जी स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे ती जर झाली योग्य ठिकाणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल नगरमध्ये गरुड हॉस्पिटल आहे, तर बरेचसे कॅन्सर हे योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी घेतल्याने पूर्णपणे बरे होतात. तर फॉर एक्झाम्पल युवराज सिंग क्रिकेटर, सगळ्यांना माहितीच असेल की त्यांना सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा कॅन्सर झाला होता, पण त्यातनं योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेऊन ते पूर्णपणे बरे झाले. आणि त्यानंतर इंटरनॅशनल टीममध्ये, इंडियाच्या टीममध्ये त्यांनी काही मॅचेस सुद्धा खेळल्या आहेत. ते जर बरे होऊ शकतात तर कोणताही पेशंट लवकर दाखवून तर कॅन्सरमधनं पूर्णपणे बरा होऊ शकतं. पण योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी बेस्ट ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आणि बऱ्याचदा पेशंट खर्च घाबरून ट्रीटमेंट घेत नाही, असं नाही आहे. फ्री ट्रीटमेंट अवेलेबल आहे. परत एकदा सांगेल, कॅन्सरची फ्री ट्रीटमेंट गव्हर्नमेंटच्या योजना अंतर्गत अवेलेबल आहे. नगरमध्ये गरुड हॉस्पिटलला आणि भारतात अजून काही ठिकाणी आहे. तर तुम्ही योग्य त्या उपचारांचा आणि योग्य त्या योजनांचा लाभ घेऊन कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर तुम्ही हीच गोष्ट तुमच्या मित्रांना आणि तुमच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना शेअर करा, ज्याच्यामुळे कदाचित एखाद्या पेशंटचा जीवही वाचू शकतो. धन्यवाद.